नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खास महत्त्वाची कर्जमाफीची बातमी घेऊन आलो आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं की कर्जमाफी संदर्भात जो निर्णय आहे तो आता घेतलेला आहे। कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्ण प्रकाशित करण्यात आलेला आहे। या लावलेल्या निकालामध्ये किती शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल, कोणते जिल्हे पात्र करण्यात आले आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांची किती लाखपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे, थकीत शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल व रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल अशी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी जो जाहीरनामा राज्य सरकारने निवडणुकीच्या पुढे प्रकाशित केला होता तो जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवला। सरकारकडून वेळोवेळी मिळालेली आश्वासने, कर्जमाफीची वचने आणि वारंवार फसवणूक यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर ठेवला आणि शेतकऱ्यांनी कोर्टात सांगितलं, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, पण आमच्या हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाविरोधात आम्ही न्यायव्यवस्थेचा आधार घेत आहोत असा शेतकऱ्यांनी कोर्टात सांगितलं। हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही। भविष्यात जर कोणताही पक्ष खोटी आश्वासने देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल, जसं की 2025च्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं घेतलेले पीक कर्ज 31 मार्चच्या अगोदर पीक कर्ज परतफेड करा, असे आवाहन त्यांनी केलं होते। या मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल त्रासदायक भावना वाढत आहे। कर्जमाफी, वीज दर हमीभाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासने फसवी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून सरकारवर केला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना सर्वच न्यायालयाकडे जाणं भाग पडलं। त्यामुळे नियमाप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवणं भाग पडलं। कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलं, कोणती तारीख सांगितली बघा। 2017मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। जवळपास 51.68 शेतकरी हे अपात्र करण्यात आले होते। म्हणजेच 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि प्रत्यक्षात केवळ 43 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आणि या 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले। हे अपात्र असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारने लावलेल्या 16 अटी, ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। याबरोबर भाजपचे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रामाणिकपणा हवा होता, पण आता उघड झालं की शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचं गैरवापर झाला आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणात भाजपाच्या जवळपास 53 नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कर्जमाफी योजनेत जे शेतकरी पात्र नव्हते त्यांचं बनावट कागदपत्रावरून कर्ज माफ केल्याचं उघड झालं। काही प्रकरणात तर मृत शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी मिळाल्याचं आढळून आलं। त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन व झालेली 2017ची कर्जमाफी अशा काही गोष्टीचा कोर्टाने विचार करून कर्जमाफीसाठी खूप काही प्रमाणात नियम लावले, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र केले जातील, अशा प्रकारचं पॉझिटिव्ह रिप्लाय शेतकऱ्यांना कोर्टाकडून देण्यात आलं आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी मिळाली आहे।
न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेतील त्रुटीवर विचार करत 2025साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रेरणेमुळे हे सर्व काही घडत आहे. शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्ज माफबद्दल काय उत्तर दिलं बघा. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं 10 जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकारनं अखेर कर्जमाफीच्या बाबत मोठी भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी संघटनांकडून कर्जमाफीसाठी दबाव वाढत असताना आता सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या 10 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यामध्ये किती शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, कोणते शेतकरी पात्र असणार अशा प्रकारची माहिती राज्य सरकार देत आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी संघटनांनी सांगितले की त्यांनी 10 जूनपर्यंतची वाट पाहायची आहे. त्यानंतर जर ठोस निर्णय आला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल. कारण आतापर्यंत जी कर्जमाफी करण्यात आली होती ती पीक कर्जासाठी कर्जमाफी करण्यात आलेली होती. आता लवकरच बघू शासन काय निर्णय घेते. आलेली अपडेट तुम्हाला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज नवीन माहितीसाठी रोज नवीन अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो.